आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने गेली कित्येक वर्ष या विभागामध्ये नव्हे तर ठाणा असेल, पनवेल, रायगडमध्ये जाऊन सुद्धा चांगलं कॉमेंट्री करणारे आमचे बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशनचे समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मॅडीसर धुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये सामना सुरू होतोय. तेजस ठाकरे उर्फ टँगोला पाहतोय स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइक यांना कुणाल. गोलंदाजी मार्क वरती बॉलर जयेश कडवला पाहतोय. गेम इज ऑन. सकाळच्या 11:10 होतात आणि सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाल्याने या डीप मध्ये जातोय जमिनी लगत फटका आणि त्या फटक्यावरती टँगोच्या बॅटमधून आल्यात पहिल्या चेंडूवरती 2 धाबा. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना या 2 धाबा आपल्याला पहा मिळतात. खरं तर अतिशय चांगला ग्राउंड पाहतोय. इथे खेळण्यासाठी सर्व संघ अगदी उत्सुक असतात, कारण तेवढंच चांगलं ग्राउंड असल्यानंतर तुम्हाला हवा बस वाटणारी स्पर्धा असते. ओ अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 आणि त्यानंतर ही 1 धाव पाहायला मिळत असताना एकूण धावसंख्या 3. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण स्क्वेअर लेगला आमचे केपी अर्थातच कुणाल पेंडकर आणि मेंढपंच या ठिकाणी सर उपस्थित आहेत. अतिशय चांगला अमित डांगरे हे 2 प्रोफेशनल पंच पाहतोय आपण या स्पर्धेसाठी. पहिल्या षटकातील नेक्स्ट बॉल. ओ या ठिकाणी एज लागून चेंडू पाठीमागे निघून जातोय. डाट चेंडूची सांगता होत असताना पाहतोय 8 जे संघ खेळणार आहेत त्याने अगदी वेळेवरती आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच सुद्धा कारण थोडेसे बदल आहेत, चेंजेस आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत निश्चित. यावेळेस फटका चांगला डीप मिड विकेटला. फोल्डर नाही आहे, चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना आजच्या पहिल्या दिवसामध्ये ओपनिंग डे मध्ये पहिला चौकार फलंदाज कुणालच्या बॅटमधून. पहिला चौकार डीप मिड विकेटला. फोल्डर नव्हते, लॉंग ऑनला होते. त्याचा फायदा उचलत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॅक टू बॅक हा दुसरा सलगचा चौकार. गुड शॉट. धावसंख्या 11. नेल्सन आकड्यावरती ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. खरं तर 11 धाबा. बॅक टू बॅक 2 चौकार आले. सुरुवातीचे 2-3 चेंडू चांगले फेकले आणि त्यानंतर पहा मिळतात अतिशय 2 फुलटॉस चेंडू त्याच्यावरती 2 चौकार येत असताना कुणाल यांच्या बॅटमधून पहा मिळतात. हो फटका चांगला आहे, जबरदस्त चेंडू चालला स्वीपर कव्हरच्या दिशेला. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो झाली आहे, मात्र तरी सुद्धा पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा 4. लागोपाठ 3 चौकार टोकण्यात आले कुणालच्या बॅटमधून. सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय चांगले फेकले, मात्र त्यानंतर आलेले चौकार आपल्याला पहा मिळतात. चला प्रत्येक टीमला जास्त वेळ मिळणार नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 1 इनिंग कव्हर करायची आहे. पंच त्यांना सुद्धा निश्चित वेळ देतील. प्रत्येक वेळेला तुम्ही टीम मीटिंग करू शकत नाहीये, कारण आज ओपनिंग डे पहिला दिवस आहे स्पर्धेचा. त्यामुळे सामने अगदीच उशिराने सुरू झाल्यात. त्यामुळे कुठे का होईना तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल, कारण वेळ कुणासाठी थांबत नाहीये, वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतं. त्यामुळे आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा.
15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशय चांगली सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या क्रीडा संकुलनावरती सातत्याने ते सामने होत असतात. सरपंच चषक ही स्पर्धा पाहतोय आपण. आडी चांदप यांची स्पर्धा पाहा मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत आणि पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बिनबाद 15 ह्या धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. ओ पहिलाच बॉल होता लेफ्टी बॅटर्सला. टाकत असताना पाहतोय पहिला चेंडू डाट आलाय. गोलंदाज पाहतोय. रोहन वळवीला पाहतोय. P2 मध्ये आलाय हा गोलंदाज. तेजस ठाकरे समोर आहे. एक लेफ्टी बॅटर्स सोडून दिला जातोय. यशपंच वाईडचा इशारा करत असताना इट्स वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. 16 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. कुणालचा विचार केला तर 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहतोय. पूल केलाय. फटका चांगला आहे. मिड विकेटला फोल्डर दूरवरती आहेत. मात्र सेकंडचा कॉल आहे ते आणि थ्रो येईल तोपर्यंत या 2 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 18 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. बिनबाद 18. चांगला स्टार्ट मिळत असताना बिग शॉट. फटका चांगला आहे मात्र जास्त उंची लांबी कमी आहे. कॅचिटचा कॉल आहे. चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय. त्या ठिकाणी फिल्डर होते रोशन जाधवने झेल टिपला आणि या मॅचची मोठी विकेट. तेजस ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. फार मोठा धक्का लागलाय टीमला. अगदी लॉंगॉनला चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला आणि वन डाऊनचा खेळाडू सिद्धांत मैदानामध्ये येत असताना थोडासा विचार विमर्श करतोय संघ की पहिली विकेट 18 या धावसंख्येवरती गेली. पहिल्या विकेटसाठी 18 धावांची पार्टनरशिप करण्यात आली आणि यश मिळालंय. गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये रोहनला पाहतोय आपण. रोहन वळवी ज्याच्या पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या. त्यानंतर मात्र एक विकेट मिळाली. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये चेंजेस करत असताना पाहा मिळतोय कारण लेफ्टी बॅटर होते आता रायटी आल्यात. हो फटका येथे सुद्धा चांगला आहे. ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. एकच जा मिळेल. सेकंडचा कॉल होता मात्र बेगाने फिल्डर चेंडूवरती आल्या. तो ते पाहता मात्र एकेरी धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागला. धावसंख्या 19. P2चे दुसरं षटक मार्गस्थ असताना पहा मिळतो आपल्याला. चांगल्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले. पुन्हा एकदा एकेरी धाबेसाठी हा खेळलेला फटका पहा मिळतोय. या ओव्हरमध्ये थोडासा धाबा रोखण्याचं काम करण्यात आलंय कारण सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठे का होईना आता थोडे पटके मारण्याची संधी जी पहिल्या ओव्हरमध्ये होती त्यापेक्षा आता थोडीशी कमी वाटते. फटका चांगला आहे. फिल्डर होते त्याच्या वाग्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुपर सिक्सर.
वरती होत असताना पाहा मिळतात आपल्याला. चला एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र. कुणाल सर जरा त्यांना ऑन करा, कारण पहिलाच सामना सुरू आहे. आज लेट आहोत आपण आणि संध्याकाळी आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. सव्वीस जाबा झाल्यात. फलंदाज सिद्धांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या गेल्यात. आता स्ट्राईक वरती कुणालला पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी. रोशन जाधवला पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज. आता पॉवर प्ले संपल्या. पॉवर प्ले मध्ये एकूण चांगल्या धाबा आल्या. 26 धाबा आल्या. 13ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये. हो फटका चांगला. कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर उपस्थित आहेत. काय केलंय फिल्डरने, जजमेंट चुकलं त्यांचं. अगदी पुढेच निघून आले आणि चेंडू लॉंग ऑनच्या वरून शानदार षटकार. कुणाल वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सिद्धांत 7 या धावसंख्येवरती खेळत असताना चांगली फटकेबाजी करतोय. कुणाल सलामीचा बॅटर आहे. 2 षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळत असताना 3 चौकार आल्या त्या इनिंग मध्ये. 32. पुन्हा एकदा आता मात्र कॅचिटचा कॉल आहे. हो साधा सोपा छेल सोडण्यात आल्या. नाही अशी जीवनदानं तुम्हाला क्रिकेटमध्ये महागात पडत असतात. त्या जीवनदानाचा फायदा तुम्हाला घ्यायचा असतो आणि जर पाहिलं तर तुम्हाला नाही अगदी साधा झेल होता. आणि एखाद्या मोठ्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे फार महागडात पडत असतो. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. लॉंग अंदाज फटकेबाजी करत असताना 2 खेळाडू अगदी सरळ खेळत असताना त्यांना माहित आहे की आता जीवनदान मिळालं. या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. या खेळपट्टीवरती पाहतोय जी सिमेंट कॉन्क्रीटने खेळपट्टी बनवली आहे. ओ आताचा चेंडू चांगला होता. कीपर एष्टी रक्षक क्लोज कीपिंग करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून कॅचिटचा कॉल आहे. पुन्हा अंदाज चुकलाय की काय नाहीये. फिल्डरने चुक्या आणि चुकाच करतोय. 2 षटकार आलेत. कॅचिटचा कॉल होता मात्र अंदाज घेता घेता राहिले. त्यामुळे दोन्ही षटकार गेले. विचार करावा लागेल. थँक्यू. आता शंकर आल्या त्या ठिकाणी. एक चांगले फिल्डर आहेत. लॉंगॉनला पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू आलाय. शंकर पहिल्या टप्प्यावरती उचलतोय. थ्रो केला जातोय. वा गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. षटक समाप्त झालंय. 3रा 3 ओव्हर मध्ये धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. एकूण 41 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव बदलापूर या संघाने या ठिकाणी धाबा अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला पाहा मिळतात. कारण त्यांचे झेल सोडले गेल्यात. ठराविक एकाच ओव्हरमध्ये जवळजवळ 2 झेल सोडले आणि दोन्ही षटकार पाहायला मिळाले. नाहीतर धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळाल्या असती. तुम्ही जेव्हा फिल्डिंग करताना तेव्हा मात्र फिल्डिंग करत असताना स्टँडर्ड जपायला पाहिजे फिल्डिंगचा. से जर खराब फिल्डिंग केली तर निश्चित मोठ्या धावसंख्या विपक्ष संघाला तुम्ही बहाल करता. आणि ते चेस करत असताना तुम्हाला कुठे का होईना थोडासा
बदल करावा लागतो त्यामध्ये. छत्रपती सीसी कुळगाव या संघाने प्रथम बॅटिंग आल्यानंतर मात्र चांगल्या 41 धाबा या 3 ओव्हरमध्ये बनवल्यात. विपक्ष इनगाव संघ जो शंकरच्या या नावाने संघ ओळखला जातोय. गेली कित्येक वर्ष शंकर आपल्या टीमसाठी चांगले योगदान देतो. त्यामुळेचा इनगाव संघ आमचे डीके यांना पाहू शकता एक स्टायलिश खेळाडू पंच म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे. गोलंदाज किरण विषयी ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. फिल्डर पाठीमागे राहिलेत. वा गुड फिल्डिंग. शंकर भिशे जबरदस्त फिल्डिंग दाखवत असताना मगाशी सुद्धा लॉंग ऑनला होते, आता डीप मध्ये आहेत उभे. दोन धावा मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स केले गेलेत. एक आणि आता डॉट. चौथा षटक पहा मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता. फुल टॉस. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाही आहेत. खूप गॅप मोठा होता आणि त्यानंतर चेंडू जातो या सीमा पार. षटकार. अठ्ठेचाळीस 48 धाबा. सिद्धांत आणि कुणाल दोन षटकार अद्यापर्यंत ठोकण्यात आल्या त्यांच्या पतीने. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. हो त्याच्या भाग्याच्या बाहेर जात असताना चेंडू सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अगदी आत्ताचा चेंडू थोडासा कमबॅक करणारा राहिलाय. 52 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या. सकाळच्या या सत्रामध्ये पाहतोय आपण ज्या केपट्टीवरती चांगल्या प्रकारे धाबा बनवता येतात. मैदान सुद्धा अतिशय चांगलं आहे. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मधून चाललाय, मात्र फिल्डर डीके उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि या ठिकाणी काय 2 धावा. डीकेच्या हातातून चेंडू मॅडिसर कदाचित निसटला असेल. ओव्हर झाली आहे समाप्त. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात एकूण 4 ओव्हर मध्ये 54 धाबा. 54 धावसंख्येवरती एकच विकेट गेले अद्यापर्यंत. छत्रपती सीसी कुळगाव संघ आपल्याला पहा मिळतं प्रथम बॅटिंग करत असताना इनगावच्या विरोधात. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ पहा मिळत. रोशन जाधवला पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये आलाय तो. पुन्हा एकदा प्रत्येक षटकामध्ये चांगल्या धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉवर प्ले असो की पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा, कारण जीवनदानं ही महागात पडत असतात क्रिकेटमध्ये आणि तशीच काहीशी जीवनदानं ही महागात पडली आता इनगाव टीमला. कारण त्याने सोडलेले झेल, त्याने केलेली खराब फिल्डिंग, त्यामुळेच आता एक उच्चतम स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय.
चला शेवटचा अंतिम षटक आहे. च्या स्पर्धेचे आयोजक पहा मिळतात आपल्याला आतिश भंडारी, त्याचबरोबर उर्फ बाळू, त्याचबरोबर रवी भोईर, त्याचबरोबर अनिल भोईर आहेत आमचे. या ठिकाणी चेंडू चांगला होता, फिल्डिंग सुद्धा चांगलं झालंय. एकच धाव पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, ऑन दी स्टंप थ्रो आलाय, त्यामुळे एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. 56 ही धावसंख्या. ओ आताचा चेंडू चांगला होता, एजंट टेकन, सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय छत्रपती सीसी कुळगाव या टीमला. प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या यांना पाहतोय बॅटिंग ऑर्डर मध्ये 4थ्या क्रमांकावरती आल्यात. धाबा तर चांगल्या ठीकठाक झाल्यात, कारण इनगाव संघाने जीवनदान दिल्यात. खराब थोडंसं फिल्डिंग पाहायला मिळालं, त्याच्या जोरावरती मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण छत्रपती सीसी या संघाला. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करतोय आणि एक धाव सहजरित्या एकवटली गेली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. धाबा झाल्यात त्या 57 या ओव्हरमध्ये धाबा थोड्याशा अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा विचार करावा लागेल की आता काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके तर खेळावेच लागतील. टू गो. ओ पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदलते, रनआउट येते, रनआउट. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अद्यापर्यंत चांगलं षटक हाताळलं रोशन जाधवने. बिग शॉट ओव्हर पिच बॉल समोर केल्यात. लॉंग ऑनला बीट करत असताना शेवटच्या बॉल वरती आलाय प्रशांतच्या बॅट मधून षटकार, आणि टोटल झाली एकूण 5 ओव्हर मध्ये 63 धावा आणि 64 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते इनगाव या टीम समोर. डीजे
टीमला, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की त्याला थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला खेळाच्या दुसऱ्या अर्थातच उत्तरार्धामध्ये उत्तर मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसं मायक्रोफोनवरती आवाज ऐका मिळेल. सातत्याने बदलापूर परिसरामध्ये ज्याने नवीन नवीन कॉमेंटेट घडवण्याचा चांगला प्रयत्न केलात ते आमचे कॉमेंटर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐका मिळेल. थँक्यू सो मच. धन्यवाद जगदीशजी पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवाय सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण या आज चांदप नगरीमध्ये क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करत आहोत. खरं तर पहिला सामना मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे ओम साई छत्रपती सीसी कुळगाव. या संघाने तब्बल 63 धाबा बनवल्या आणि 64 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 5 षटकांचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टीम इनगाव संघाच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच खडकाळी आणि RCC राया या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा प्लीज. शंकर विशे आणि त्याच्या साथीनं रोहित ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 64 धाबा पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलंय. आपल्या मुख्य मंचावरती याच विभागाच्या सरपंचताई भाग्यश्रीताई भोईर यांचंही आगमन झालेले. त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. खरं तर या विभागामध्ये सातत्याने ज्यांच्या नावानं विकास कामं या परिसरामध्ये केली जात आहेत. अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम ज्यांच्या नावानं या विभागामध्ये होत असतात ते आपल्या सरपंचताई आणि ही स्पर्धा देखील सरपंच चषक याच नावानं या विभागामध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी शंकर विशेष स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित. बॉलिंग ट्रॅक वरती तितकाच आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कुळगाव टीमच्या वतीनं पहिले षटक हाताळण्यासाठी भागेश नागेश पहिले षटक. हो पहिलाच बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना देखील तितकाच तुल्यबल आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर एक दर्जेदार खेळ इनगाव संघाचा आपण पाहिलेला आहे आणि खरं तर त्यांचा विजय रथ या हंगामामध्ये चांगला आहे. ओ ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. काय जबरदस्त प्रहार केलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला षटकार शंकर विशेच्या बाटमधून.
धाबा चेस करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू हे सांगतात शंकर विषय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो सिद्धिविनायक इनगाव संघ. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा भी नाही. काय जबरदस्त बॅटिंग, एक चौकार अगोदर नजाकत पाहायला मिळाली आणि त्यानंतर ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. धाबत संख्या धावफलकावरती 10 का दम, गोलंदाजावरती आक्रमण, हल्ला बोल, पाबोपॅक बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त जबरदस्त सामना रंगेल यात तीळ मात्र शंका नाही, कारण सुरुवात अशी आहे, मग शेवट या मॅचचा कसा असणार आहे. गोलंदाज सज्ज आहे, ओव्हर द विकेटने ओव्हर द स्टंप. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता प्रोटेक्शन देण्यात आलंय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल सेकंडचा कॉल. लेझी क्रिकेट आहे खरं तर. अगदी आपण पाहतो जितक्या जलद गतीने थ्रो फेकी आली असती ती धाव रोखता आली असती, कारण शंकरला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक द्याल तर तुम्हाला त्याचा परिणाम या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळणार आहे. धावत संख्येचा प्रचंड वेग या ठिकाणी वाढतोय. जबरदस्त स्पर्धा या विभागामधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी सरपंच चषक ही नाविन्यपूर्ण स्पर्धा. यावेळेस पुन्हा एकदा बड विकेटच्या दिशेने क्षेत्र निवडलंय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देण्यात आलेल्या. जेव्हा टॉस झाला त्यावेळेला पाहुण्याची ओळख सुद्धा झाली की आपल्या ताई सरपंच ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. भाग्यश्रीताई भोईर, त्यांच्या समवेत संजयजी भोईर साहेब आणि नंदूदादा भंडारी असे 3 मान्यवर आपल्याला आजच्या या पहिल्या दिवसामध्ये लाभलेले आहेत. अनेक मान्यवर तुम्हाला प्रत्येक 5 दिवसामध्ये पाहायला मिळतील. भरपूर सारे मान्यवरांची रेलचेल या क्रीडानगरीमध्ये होत असते, कारण प्रत्येकाला हवं वाटणारं हे आरडी क्रीडा संकुल तुम्ही पाहतात. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर या ठिकाणी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकावरती धमाकेदार सुरुवात. ओव्हर द वेस्ट हाईट साठी आपण चेक करणार आहोत. खरं तर हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, आपण चेक करू, परंतु धावा इथे मिळतील तत्पूर्वी 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in हे वाहिनी आपल्या समोर या ठिकाणी आपला डिसिजन लगेचच देईल, कारण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय की या विभागामध्ये अत्यंत नामवंत अशी वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट, ज्याचे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड आहेत गौरवजी सावंत सर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. आज ऑफिशियल अपडेटर संदेश कंठे यांना तुम्ही पाहता. फेअर डिलिव्हरी. धावा मिळतील फक्त 2. मॅच कंटिन्यू होईल. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. चांगली क्रिकेट स्पर्धा या विभागात आपण पाहतो. आज वेगवेगळ्या बेल्ट मधील संघ आपल्याला खेळताना दिसतील. टिटवाळा, कर्जत, बदलापूर, वांगणी या विभागातून कल्याण डोंबिवलीचे काही संघ आहेत आणि ही दर्जेदार स्पर्धा या आजच्या दिवसामध्ये रंगणार आहे. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहतो बिडॉपच्या डोक्यावरून खेचून काढलाय, परंतु शेवटच्या क्षणाला थोडासा चेंडू पॉज झाला, परंतु दन 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 करत बॉल चाललाय 1 2 3 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा मिळालेला चौकार. धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 22 झालेले आहेत. 24 बॉल, अजूनही 42 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. जबरदस्त धमाकेदार सुरुवात लक्षात असू द्या. या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी रोख पारितोषिक असणार आहे, परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक सुद्धा या स्पर्धेच्या वतीने देण्यात येणार आहे. परंतु 3 मॅच करिता तुमचे पॉइंट काउंट केले जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. कोणत्या प्रकारची सेमीफायनल, ग्रँड फिनाले या धावा काउंट केल्या जाणार नाहीये. प्रत्येक दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या 3 मॅचेसचे पॉइंट तुमचे बाईक साठी काउंट केले जातील. याची दक्षता प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक संघाने घ्यायची आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. धावा धाव फलकामध्ये 22. विजयासाठी 64 आव्हान आहे, म्हणजे येणारे 24 बॉल आणि आता 42 धावांचं इक्वेशन आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
निसर्ग ढाबा या एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आमच्या नंदूदादा भंडारी यांच्या स्वतःच्या बालकीचं या ठिकाणी आपल्याला हा डाबा पाहायला मिळेल आणि त्याच एंड कडून, कारण बोथ एंड असल्या कारणास्तव तुम्हाला वारंवार हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत सूर्यराव. स्ट्राईक एंडला रोहित, ज्या रोहितला स्ट्राईक मिळाली नव्हती अद्यापर्यंत, जो नॉन स्ट्राईक एंडला होता तो सध्या स्ट्राईक एंडला. फुल टॉस बॉल प्रशांत सूर्यराव, त्याचंही भव्य स्वागत केलंय. बॉल जाईल सरळ लॉंग गॉन, सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मध्ये वळण घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल हे चित्र मात्र ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाला करावं लागणार आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला डॉट पर्सेंटेज वाढवावे लागणार आहेत. दोन ऑफिशियल सज्ज आहेत, अत्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाज सज्ज आहेत प्रशांत सूर्यराव. पंचाच्या डावीकडून ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, फुलर लेन, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. बरोबर पॅड आणि बॅटच्या मधोमध हा चेंडू चालला एसटी रक्षक तेजस ठाकरेच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट टाकण्यात आलेत आणि संघाची धावत संख्या धाव फलकावरती 28 धावा 28. मुकेश बोराडे यांचे या ठिकाणी आगमन झालं. एक चांगले समालोचक आहेत या विभागाचे. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीन समोर. बॉल जाईल सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळत आहेत सिद्धिविनायक इन गाव संघाला 4. काय धमाकेदार सुरुवात नंदूदादा भंडारी सध्या आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रीडानगरी म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. सिद्धिविनायक इनगाव की कुलगाव. ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल चाललाय दन 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 करत, जणू काही जमिनीला गुदगुल्या करत आणि या गवताच्या गालिच्याला आग लावत. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. होत आहे त्या क्रीडा नगरीमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय, तर दुपारच्या सत्रामध्ये खरं तर धाबांचा वनवा, धाबांचं वादळ या क्रीडा नगरीमध्ये येऊ शकतं. ओ पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. असं वाटलं होतं की आता एक कव्हरच्या दिशेने गॅप शोधली जाईल, परंतु बॅटची अतली कडा लागली आहे आणि हा डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक देणार आहोत. लक्षात घ्या 2 षटकामध्ये धावा धाव फलकामध्ये एकंदरीत 36 धावा. विजयासाठी 28 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. जवळ 18ची सरासरी या मॅच मध्ये उत्तर अर्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग करत असताना टीम इदगाव संघ, सिद्धिविनायक शंकर विषे यांचा संघ भलत्याच फॉर्म मध्ये. अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी प्रत्येक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते या सीझन मध्ये. या हंगामाची सुरुवात या संघाने देखील धमाकेदार केलेली आहे. 18 बॉल 28 धावांची गरज. रोहित आणि शंकर विषे चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना आपण पाहतोय. आरडी क्रीडा संकुल गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राजेश. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राजेश आले राऊंड विकेटने. ओ नागेश आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो जो पहिले षटक ज्या नागेशने हाताळलं होतं तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मिडऑफच्या दिशेने आपण पाहतो एक सुंदर चिक्की सिंगल घेण्यात आली आहे.
भन्नाट वेगाने हे धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ऍड होतीये. खरं तर सुरुवातीला काय स्टार्ट मिळालाय शिवशक्ती कडाव हा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जन्मा जोबिली असेल, अनेक संघ आहेत, राया आहे, बनेली आहे, खिडकाळी आहे, या सर्व संघांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. कल्याण डोंबिवली, टेटवाळा परिसर, कर्जत, ग्रामीणचं क्रिकेट, बदलापूर वांगणीचं क्रिकेट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्जत नागेश, ज्याने पहिले षटक हाताळलं तोच नागेश. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळते, परंतु अखेर चेंडू हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये समीकरण असतं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु या ठिकाणी आपण पाहतो कुठेतरी या डाबाला खिंडार पडण्याचं काम ते गोलंदाजाला करावं लागणार आहे. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती ओमकार सावंत जो ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. ऑन साइडला वड स्ट्रोक, जबरदस्त फटका आपण पाहतोय. 100% मार्क द्यावे लागतील या फटक्यासाठी. बॉल कदाचित चांदप गावातून आणावा लागणार आहे. बॉल सीमा पार, षटकार. खरं तर बदलापूर या विभागामध्ये, वांगणी या विभागामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा सध्या आपल्याला भरपूर पाहायला मिळणार आहेत. नुकताच 19 जानेवारी ते 23 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला एक नगरसेविका चषक सुद्धा बदलापूर गावामध्ये पाहायला मिळणार. अर्थात ती स्पर्धा एरन जाडकरांची आहे, परंतु मयूर दादा पिसेकर यांचं क्रीडांगण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मध्ये त्या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. कोणाला प्रवेश हवा असेल तब्बल प्रथम येणारा ग्रामीण 40 संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. 1,00,000 रुपयाची ती देखील स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. फलंदाज होईल बाद, लॉंग ऑनला टिपली असेल आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो म्हणजे कुळगाव संघाला. आणि इथे धक्का लागत असताना टीम सिद्धिविनायक इन गाव संघाला रोहितच्या स्वरूपात फलंदाज बाद. ची 40 वरती फलंदाज रोहित बाद झाला. रोहित शर्माचा नंबर आपण पाहिला तर 45, परंतु हा रोहित इनगाव संघाचा 22 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळून माघारी परतलेला. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 45 विजयासाठी 64चं आव्हान आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जगदीश दादा पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. मुकेश बोराडे यांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल, कारण या विभागातील स्थानिक समालोचक त्यांचे मनपूर्वक स्वागत. डॉट बॉल कमबॅक करावा लागणार आहे हे माहिती आहे नागेशला. पहिले षटक महागडं राहिले, परंतु या षटकामध्ये त्यांनी अद्यापपर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. स्ट्राइकला रोशन ओ यामुळे सडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. प्रशांत आलेत. चेंडूला भरपूर जलद गतीने त्याने गॅदर केला. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या आगे सिद्धिविनायक काराव संघाची 46 धावा, म्हणजे विजयासाठी अजून येणारे 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. क्या बात आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत, तोपर्यंत आपण
पाहत आहेत त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 12 बॉल 18ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तेजस ठाकरे याला आपण पाहतोय. कमबॅक करावा लागणार आहे कारण 12 बॉल 18 धावा म्हटल्यानंतर अजूनही 9ची सरासरी मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे ती इनगाव संघाला. कारण ज्या इनगाव संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे त्या संघाला 12 चेंडूमध्ये 18 धावा ह्या अवघड वाटणार नाहीयेत. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन, नॉन स्ट्राईक एंडला शंकर विशे. गोलंदाज आपण पाहतो लेफ्टाम सीमर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल रोशन साडी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चालला अगदी लॉंग ऑनच्या दिशेने. तो परत मिळेल एक सिंगल धाव. संघाची धाबा संख्या 1 ने पुढे जाईल. 47 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे. सामना अतिशय तुल्य बल आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतितटीचा सामना आहे आणि अगदी आपण पाहिलं तर रोमहर्षक सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कदाचित हे निर्णायक षटक राहिलं ना तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकतं ओमसाई छत्रपती कुळगाव हाय संघ. चांगली गोलंदाजी आहे तेजसकडे. दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे ती किमय आहे. आणि आता आपण पाहतोय डॉट बॉल एक सिंगल आली आहे. धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न करतायत. हो आडव्या बाटे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक थोडे दूर होते त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावा जलद गतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कंप्लीट करण्यात आलेले 2 धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर सातत्याने धावा वाचवण्याचा प्रयत्न करायचे. प्रति षटकामागे 9ची सरासरी आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेत. 3 धावा तेजस ठाकरेने खर्च केलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये आपण पाहिलं तर या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक फार निर्णायक असणार आहे. ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव कंप्लीट. थोडंसं फंबल क्रिकेट परंतु थ्रो फेकी चांगले पाहायला मिळते. लगेच चेंडूला उचलला फेकलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता परंतु 1च धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाबत संख्या धावफलकावरती 50. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 महत्वाच्या क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला फार जलद गतीने करायच्या आहेत. कारण आता त्या धावा वाचवायच्या, त्या धावांचं संरक्षण करायचंय. हा सामना कसा थांबवला जाईल याच्यासाठी आता तुम्हाला षडयंत्र रचावं लागणार आहे. हो लाईन चांगली. अप्रतिम बॉल. सुंदररित्या गोलंदाजी करतायत. 4थ्या क्रमांकाचं षटक. सुरुवातीला प्रत्येक गोलंदाजावरती मार पडला परंतु तेजस ठाकरे सांगतायत हा संघ माझ्या नावाने ओळखला जातोय आणि काय दर्जेदार गोलंदाजी ती करतायत. जबरदस्त अप्रतिम. शेवटचा अंतिम बॉल. धाबत संख्या धावफलकावरती 50 धावा. अजूनही 7 बॉल आणि 14 धावांची गरज. शॉट ऑफ लेन. त्याच्यावरती आक्रमण. एक टप्पा घेत बॉल सीमा पार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट राहिलाय तो इनगाव संघाच्या नावावरती आणि आता येणारी 6 बॉल 10 धावांची गरज. अंतिम षटक स्लॉगरचं भरपूर अगदी आपण पाहिलं तर ऑप्शन गोलंदाज आपण पाहतो. नरेश ठाकरे सारखा गोलंदाज आहे. अजून बरेच गोलंदाज कुळगाव संघाकडे राखीव आहेत परंतु कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल कारण त्यांना माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि या 10 धावांचं संरक्षण, या धावा कशा वाचवल्या जातील आता हा प्रयत्न करावा लागणार आहे तो कुळगाव टीमला. परंतु सहजासहजी इनगाव संघ देखील हा सामना सोडणार नाही आहे. एका बाजूला इनगाव संघाला जिंकायचे जरूर परंतु कुळगाव संघाला हार नाहीये मंजूर. 6 बॉल 10 धावांची गरज. गोलंदाज रोहित याच्यावरती विश्वास दाखवलाय. अगदी छोट्याशा खांद्यावरती ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. या मॅचची 6 चेंडूमध्ये 10 धावा त्याला रोखायचे.
जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम राहिलेला आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. कोणता संघ जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण आता मॅच तशी प्रेक्षकांना पाहायला मिळते. आमचे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला सामना जर या स्पर्धेमध्ये असा झालाय तर येणारे सामने संजय दादा कसे असतील या स्पर्धेमध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 बॉल आणि आता 10 धावांची गरज. पहिलाच बॉल क्लीन बोर्ड. जबरदस्त कमबॅक. ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या या गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. जितक्या वेगाने चेंडू टाकलेला आहे तितक्याच वेगाने त्रिफळा चित केलंय फलंदाज शंकर विशेला. म्हणजे या मॅचची प्राइज विकेट. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. आहे तो टॉप. क्या बात आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना पहिला एक जबरदस्त तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम षटक हाताळण्यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आहे. सध्या आपण पाहतो प्रत्येक संघामध्ये यंगस्टरला जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न सर्व सिनियर खेळाडूने केलेला आहे. असाच एक गोलंदाज आपण पाहिला तर काल आम्ही पाहिलेला आहे शेलू नगरीमध्ये. जय कोलंबो माता शेलू संघाच्या वतीने यश तरे ज्यांनी तब्बल एका स्पर्धेमध्ये 104 धावा बनवल्या आणि 15 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती राहिला होता. 17 वर्षाचा तो खेळाडू होता आणि हा देखील गोलंदाज आपण पाहतोय एक यंगस्टर गोलंदाज आहे. 5 बॉल 10 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिस्टामिक स्टोक स्वतः गोलंदाज आणि इथे आपण पाहतोय रिले कॅच. कार्बन कमाल कॅच म्हणावी लागेल. सिद्धांतने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. कॉलिंग चुकीची, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाने कमालच केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहित त्यांनी टिपली असेल. फलंदाज बा. खरं तर आपण पाहतोय सामना होता कुठे, सामना आला कुठे असं वाटत होतं. 3 षटकामध्ये सामना इनगाव संघाच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. अगदी आपण पाहतो मैदानावरती जितका तुमचा चांगला संघर्ष तितका तुमचा विजय जरूर निश्चित असेल. या मॅच मध्ये तो संघर्ष केलाय या गोलंदाजाने. जबरदस्त. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले. कमालीची गोलंदाजी तो करतोय. खरं तर आपण पाहतो हा सामना जर कुळगाव संघाने जिंकला ना तर संपूर्ण बार्बी डॅम परिसरापासून बदलापूर नगरीमध्ये नाक्यांवरती या गोलंदाजाची चर्चा होईल. 4 बॉल 10 धावांची गरज अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जाताना युही नहीं मिळती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चुड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. आणि या मॅच मध्ये तो संघर्ष सध्या गोलंदाजाचा चालू आहे. हो यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ. पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस. अद्यापर्यंत धाव खर्च केली गेली नाहीये. पाहावं लागेल. 2 पंच चर्चा करतायत, परंतु इथे एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद असणार आहे. कदाचित आमच्या ऑफिशियल एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या वतीने देण्यात येईल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल की कॉट बिहाइंड. 2 अपील जरूर या ठिकाणी झालेले आहेत. रन आउट साठी आपण त्या ठिकाणी चेक करणार आहोत. कॅच. ओके बरोबर जमिनी लगत या आपण चेक करणार आहोत फक्त कॅच साठी की प्रॉपर हा झेल टिपला गेलाय की नाही. या गोष्टींचा उलगडा आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि तिचा वापर आपण करणार आहोत. जर हा सामना जिंकून दिला ना गोलंदाज रोहितने तर प्रदीप राऊत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश पाहिजे. ओके बाउन्स.
चला झेल बाद नसेल, फक्त रनआउट विकेट मिळेल. क्या बात आहे. एकही धाव मिळणार नाहीये. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल होता परंतु रनआउटच्या स्वरूपात ती विकेट मला वाटते की आता संघाच्या खात्यात जोडली जाईल. ते सांघिक यश. गोलंदाज आपण पाहतो रोहित कमालीची गोलंदाजी केली आहे. काय जबरदस्त खेळ सध्या मैदानामध्ये या गोलंदाजाचा चालू आहे. कौतुकास्पद कामगिरी सध्या मैदानामध्ये चालू आहे. प्रभावशाली गोलंदाजी आहे. शेवटचे 3 बॉल आणि आता 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोशन जो नॉन स्ट्राईक एंडला होता, ज्याने मात्र शेवटच्या बॉलवरती अगोदरच्या षटकामध्ये चौकार लागला होता. विजयाची स्वप्न इनगाव संघाला त्यांनी दाखवली आहेत, परंतु अंतिम षटकामध्ये त्याला 3 बॉल मध्ये नॉन स्ट्राईक एंडला राहावं लागलं आणि आता विकेटचा त्याग त्याने केलेला आहे. 3 बॉल 10 धावांची गरज. चला बॅट चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. विनंती राहील कुळगाव टीम प्लीज फास्ट. ओ लाईन पाहावी लागणार आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड दिले. एक्स्ट्रा चेंडू टाकण्यात आलेला आहे. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे, परंतु जर लाईन मध्ये नियंत्रण आलं तर मात्र कमालीचीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाबस संख्या फलकामध्ये 1 ने पुढे जाईल. 64 धावांचं आव्हान. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 63 बनवण्यात आल्या. गोलंदाज ओर द विकेट. हो आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनने का स्ट्राईक घेतली आहे, का विकेट सॅक्रिफाईस केली आहे प्रतिस्पर्धी टीम वरती हल्ला करण्यासाठी. बॉल सीमा पार. हिट्स आउट टॉप द पार्क. बिग लॉंग बे षटकार. ची गरज आहे. चला साबला लगेच स्पीडअप करा, कारण चला चेंडूची पूर्तता करा रवी. 2 बॉल 3. क्या बात आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हाच तो खेळ क्रिकेटचा. आणि खरं तर आपण पाहतो कधी सामना इनगाव संघाच्या बाजूनं तर कधी सामना कुळगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे अंतिम 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. चला चेंडू कधीही हरवला, फुटला किंवा गहाळ झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल, याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. हे आपण जुना बॉल कलेक्ट करा. 2 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त सामना. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. षटकार आल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा धाबे दणाणलेत, ते मात्र कुलगाव संघाचे. 2 बॉल 3 धावांची गरज. संघर्ष अगदी आपण पाहतोय. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. 2 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. अतिशय अतितटीची लढत, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. जर या येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 धावा जरी बनवल्या गेल्या तरी कुळगाव संघ हा सामना जिंकू शकतो. लक्षात असू द्या टीम इनगाव, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 2 बॉल मध्ये 3 धावा बनवावाच लागणार आहेत. सामना स्पीडअप करा. ऑलरेडी 1 तासापेक्षा जास्त वेळ या मॅचला खर्च झालेला आहे. गोलंदाज रोहित राऊंड विकेटने तयार. हो कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. 3 शतकचे प्रयत्न करतात, परंतु इथे घडलं काय एक्झॅक्टली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि हो 3 धावा. जिथे 1 धाव होणं मुश्किल होतं तिथे या बनतील 3 धावा आणि हा सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. ओम साई छत्रपती सीसी कुळगाव.